अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा विक्रमी स्फोट होत आहे। यात अमरावती जिल्ह्याने इतर जिल्ह्याला आता कोरोना महामारीत आकड्यात मागे ठेवले आहे। अशातच सर्व डॉक्टर परिचारिका स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दिवसरात्र रुग्णांची सेवा करत आहेत। मात्र अशा डॉक्टर परिचारिकांना अश्लील शिवीगाळ करणे हे कितपत योग्य आहे, अशीच घटना अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात बुधवारी दुपारी घडली आहे। फ्रेजरपुरा परिसरातील एका 70 वर्षीय वृद्धाला नातेवाईकांनी उपचाराला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले। मात्र त्याचवेळी वृद्धाची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे तेथील परिचारिका सुद्धा औषध उपचारासाठी कामाला लागले। तेवढ्यात उपचार सुरू असताना लगेच काही वेळाने वृद्धाने शेवटचा श्वास घेतला। नातेवाईकांनी मात्र डॉक्टर परिचारिकांनी उपचार केला नसल्याने मृत्यू झाला असा आरोप करून नातेवाईकांनी थेट तेथील बनसोड नामक वरिष्ठ परिचारिकेच्या अंगावर धावून गेले। त्यांना अश्लील शिवीगाळ करून बाहेर निघाल्यावर जीवाने मारण्याची धमकीही दिली। दुसरी गोष्ट चाकू मारण्याची धमकी देतात। तुम्ही इलाजासाठी येता का चाकू मारण्यासाठी येता? सुरक्षा कर्मचारी काय करतात मग इथं? आमचे सुरक्षा कर्मचारी काय, तर सुरक्षा कर्मचारी 10 लोकांच्या समोर 2 माणसं काय टिकणार आहे? हा मॉब कधी प्रतिकार करायला पाहिजे। नाही, ते तर करणारच आहे, तो तर प्रतिकार तर करतात, पण ते त्यांचा जो प्रतिकार हा कमी पडते ना। सुरक्षा कर्मचारी कुठल्या संघटने, सुरक्षा कर्मचारी म्हटलं कुठल्या? सुरक्षा कर्मचारी आहे, सुरक्षा कर्मचारी त्यांच्या कुठल्या याचे आहे म्हटलं? गार्ड बोर्ड, सुरक्षा रक्षक गार्ड बोर्ड से का है? हमारे सुरक्षा गार्ड ने पहले इसके पहले एक व्यक्ति ने तलवार लाया था तो उसको पकड़ के अंदर करने लगा। वो ये काम करते हैं, सिक्योरिटी काम करते हैं। असं काहीच नाही का सुरक्षा काम करत नाही, ते तर त्यांची ड्युटी करतात बिचारे। पण आखरी विशेष 100 लोकांच्या समोर 2 लोक काही करणार नाही ना, 3 लोक। त्याच्यानंतर मला एक सांगा, सीएस साहेबांकडून ऑर्डर काढून आणखी वाढवून घ्या, वाढवा। पोलीस यंत्रणा येऊन सुद्धा जर ते त्या लोकांचा रोष पाहून जर पळून जाते तर आमचे सुरक्षा रक्षक काय करणार? आम्हाला एवढा पॉवर आहे का, एवढा आमचा अधिकार आहे का? त्याचं तोंड फोडलं त्याच्यावरच केस लागणार। आम्ही काय कर्मचारी वाढवण्याची मागणी करा साहेबांना? नाही, हे तर करणारच आम्ही, काही विषय नाही। पण कर्मचारी किती वाढवले तरी 5 जरी आपण तिथे ठेवले तरी 100 लोकांचा मुकाबला 5 लोक नाही करणार ना। आता नेमकी भूमिका काय राहणार आहे तुमची? आता नेमकी भूमिका अशी आहे की अधिकाऱ्यांनी जर याच्यावर कोणता तरी ॲक्शन घेतलं नाही तर आम्ही चतुर्थ कर्मचारी संघटना आणि सफाई कामगार सुद्धा आमच्या सोबत आहे। आम्ही जसं त्यांनी ठरवलं का आम्ही सामोरचं पाऊल नंतर आम्ही घेऊ, तसं आमचा त्यांना सगळा पाठिंबा आहे आणि आम्ही सगळे चतुर्थ श्रेणी कर्मचारी आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत। याची माहिती रुग्णालयात असलेल्या पोलीस कर्मचारीला माहीत पडताच धावून आले असता त्यांनाही न जुमानता शिवीगाळ केली। नातेवाईकांनी लगेच काही वेळात रुग्णालयाची परवानगी न घेता मृतकाला ताब्यात घेऊन पलायन केले। या घटनेचा सर्व परिचारिका तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी निषेध केला आहे। शिवीगाळ करणाऱ्याविरुद्ध सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देऊन काम बंद आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे। आज दुपारी कॅज्युअल्टीमध्ये अपघात विभाग जिल्हा सामान्य अमरावती हे एक पेशंट त्याच्या नातेवाईकांनी ॲडमिट केला। पेशंट फार ओल्ड एज पेशंट होता। पेशंटला मी आल्याबरोबर फार गर्दी असताना पेशंटला तपासून सिस्टरने सांगितलं की त्यांना ट्रीटमेंट करा, IV लावून इंजेक्शन लावायला सांगितलं। त्याच्यानंतर सिस्टरने IV लावलं आणि इंजेक्शन लावलं। पेशंटच्या नातेवाईकांनी विचारलं की सिस्टर हे कुठलं इंजेक्शन आहे, तर परंतु नातेवाईकांना सिस्टरने सांगितलं की ठीक आहे लावते मी इंजेक्शन। मग त्याच्यानंतर पेशंट सडन गॅस्ट्रिकमध्ये गेला। तर पेशंटच्या रिलेटिव्हजने डायरेक्ट आम्हाला शिवीगाळ करायला सुरुवात केली आणि डायरेक्ट या सिस्टरनी स्लो पॉयझन दिलं असं म्हटलं आणि यांनीच आमच्या पेशंटला मारला। आतापर्यंत आमचा पेशंट जिवंत होता आणि घाण शिवाय द्यायला लागले ते सगळ्यांना स्टाफला। इला तर म्हणे सिस्टरना मैं इसको तो मैं अभी के अभी मार डालता बोले, अगर यहाँ नहीं मिलती तो बाहर जाके तो भी इसको जला दूंगा, अशी प्रतिक्रिया। आणि सगळ्यांना त्यांनी अतिशय घाणेरड्या शब्दांमध्ये बोलून आमच्यावरती अत्याचार केलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये आम्ही कशी ट्रीटमेंट देणार पेशंटला? आणि त्यांनी आमचा कॅज्युअल्टीचा जो ॲडमिशन पेपर असतो तो सुद्धा त्यांनी घेऊन घेतला। मी त्यांना पेपर मागितला असतो म्हणजे तुझ्या त्याने मुके फेक देता, अशा घाणेरड्या शब्दांमध्ये त्यांनी आम्हाला शिवीगाळ केलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये डॉक्टरांनी कशी पेशंटच्या नातेवाईकांना ट्रीटमेंट करावी? आता तुम्ही काय करणार आहे याच्याबद्दल? काम बंद म्हणजे पुढील पाऊल काय राहील? म्हणजे स्ट्राईक केला आहे, काम बंद केलं आहे, रिपोर्ट दिला आहे, सांगा। जोपर्यंत नातेवाईकांनी जे नातेवाईकांनी हल्ला केलेला आहे, ज्या नातेवाईकांनी गैरवर्तणूक केलेली आहे त्यांच्यावर कार्यवाही झाल्याशिवाय आम्ही ड्युटीवर जात नाही। आमच्या परिचारिका स्ट्राईकमध्ये फक्त परिचारिका आहे की पूर्ण डॉक्टर वगैरे आहे, कर्मचारी आहे, काय सांगाल आपण? मॅडम बोला। आता काम बंद आंदोलन आहे का तुमचं? काम बंद आंदोलन आहे। आम्ही प्रशासनाला आता कळवत आहे की झालेली घटना आणि त्याच्यावर काय कार्यवाही होते, जे कोणी त्या नातेवाईकांनी केलेलं आहे असं त्यांच्यावर कार्यवाही व्हायला पाहिजे। आता काम बंद आहे का तुमचं?
आता आमची जी आता आम्ही अजून लिहूनच नाही दिलं ना, जे आम्ही काही लिहून देत आहे ना. तुम्ही निर्णय तर घेतला असन, निर्णय काय घेतला? आताच निघालो ना आम्ही बाहेर निघालेलो आहोत. आम्ही बाहेर निघालेलो ठीक आहे मॅडम, ठीक आहे मॅडम. आपले पुढील पाऊल काय राहणार आहे? पुढील आपण आता स्ट्राईक आम्ही मध्ये झालेली घटना सविस्तर या टीम जी ड्युटीवर होती ती सविस्तर आम्ही प्रशासनाला देणार आहे आणि त्याच्यावर बघणार आहे की ते पोलीस स्टेशनला कळवून काय त्याच्यावर ॲक्शन होणार. आम्हाला पण कामबंद आंदोलनाचं प्लॅनिंग करावं लागेल ना. आता सद्यस्थितीत आम्ही बाहेर निघालेलो आहोत. अशा स्थितीत आम्हाला रुग्णांची काळजी असते, निघतं तर खरं, पण आलेला इमर्जन्सी पेशंट कोण पाहणार हेही आमच्या याच्यात सब करणं असतं. हे आम्हाला आंदोलन करायची खुशी नाही आहे, पण जनता जर आम्हाला सहकार्य करत नसेल तर आम्ही काम करायचं. तुमच्या प्रशासनाने जर अभियात नाही तक्रार नाही दिली तर काय करणार तुम्ही? तुम्ही प्रशासन देतील ना. असं नाही होणार. असं नाही आम्ही देतो ना लिहून. तुमच्या प्रशासनानं तुमच्या तक्रार दिली नंतर त्यांनी वापस दिली तक्रार नाही घेत. आमच्या परिचारिका वापस नाही घेत तक्रारी करून. विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती.